श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि सुखाचा जाओ, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो। या महिन्यात अनेक सण, व्रत, वैकल्य, धार्मिक विधी केले जातात। आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, गुरुपौर्णिमा, गुप्त नवरात्री, कामिका एकादशी हे महत्त्वाचे सण या आषाढ महिन्यामध्ये येतात। आणि या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो। या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णू, विठ्ठल यांची पूजा करणे, आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना करणे, कुलाचार करणे खूप महत्त्वाचे असते। धार्मिक दृष्टीने आषाढ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही, जीवनातील शत्रूंचा नाश होईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल। तर बघा, घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। कुलदेवीच्या कृपेने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, हा उपाय कुठे करायचा, किती दिवस करायचा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायचा आहे। येत्या 24 जुलैला दर अमावस्या आहे, आषाढी अमावस्या आहे। तर या अमावस्येच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने हा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा आपल्याला एकूण 5 दिवस लावायचा आहे। या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एकूण 5 दिवस कंटिन्यू हा दिवा लावायचा आहे। कुलदेवीची पूजा, उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात, घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते आणि आपले हे जे आराध्य दैवत आहे ते कुलदैवत आपल्या पूर्वजांनी पूजलेले असते आणि तिची पूजा आपण आषाढ महिन्यामध्ये केली तर त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येत असते। आपल्या कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, त्यांच्यात एकोपा वाढत असतो। तसेच हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबातील अडचणी देखील दूर होतात। दिव्याला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व आहे। दिवा हा प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते। तर बघा, दिव्याच्या प्रकाशात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जाही दूर होते। आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात। तर बघा, दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्या घरात चहूबाजूंनी धन, संपत्ती, पैसा हा येऊ लागेल। आता हा दिवा लावल्याने आपल्या घरात लगेच पैसा येईल असं नाही बघा, परंतु आपल्या घरात पैसा येण्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो आणि या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं म्हणून हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरात लावायचा आहे। आपल्याला कष्ट तर करायचेच आहे, परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून बऱ्याचदा आपण कष्ट, मेहनत करत असतो आणि आपल्याला तिथं हवं तसं यश मिळत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या बघा आणि तुमच्या घराची प्रगती होत नाही। घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, त्यानंतर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत नाही, तुमच्या मुलांची प्रगती होत नाही। तर तुम्ही हा उपाय आषाढ महिन्यामध्ये आवर्जून करा। आषाढ महिना संपण्यापूर्वी
असा एक दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकटी अडचणी येणार नाहीत। तसेच आपल्या जीवनात जे काही शत्रू आहेत त्यांचा नाश होईल। बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जळावृत्तीची लोकं असतात, ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्या बद्दल त्यांच्या मनात खूप वाईटता असते आणि ते समोर आपल्याला दाखवणार नाहीत। ते आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार करत असतात, आपलं वाईट कसं होईल याचा प्रयत्न देखील करतात। तर अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तर बघा, हा महिना आषाढ महिन्यामध्ये हा उपाय आपण कधीही करू शकतो। अगदी तुम्ही आज केला तरीही चालेल किंवा उद्यापासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल। फक्त हा उपाय करताना आपल्याला तो संध्याकाळच्या वेळी करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर रात्री 9:30 वाजेपर्यंतची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा आपल्या घरात लावायचा आहे। कारण ही वेळ जी आहे ती लक्ष्मी आगमनाची वेळ असते, ती सांजेची वेळ असते आणि या वेळेत ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असतात। म्हणूनच या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। जर तुम्हाला कणकीचा दिवा घेता आला तर आवर्जून तुम्ही तो दिवा घ्या, कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांपेक्षा पवित्र मानला जातो। कणकेचा दिवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता। फक्त दिवा घेताना व्यवस्थित घ्या, कुठे तुटलेला फुटलेला किंवा चेंबलेला असा नसावा। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडेच्या 2 लाईन आवर्जून द्या। या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। त्यानंतर त्या स्वस्तिकवर मूठभर तांदूळ अर्पण करायचे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। यात शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे आणि जी कलाव्याची वात असते, आपण त्याला रक्षासूत्र म्हणतो, तर तो त्या दिव्यामध्ये वात लावायची आहे। रक्षासूत्राच्या धाग्यामध्ये एकूण 7 धागे असतात। 7 धाग्यांचा मिळून एक धागा तयार केलेला असतो आणि त्याला आपण रक्षासूत्र असं म्हणतो। त्याची वात जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं। आता ही वात लावल्यानंतर तुम्हाला हा दिवा आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे। जो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नेहमी दिवा लावता तो सोडून हा दुसरा दिवा तो आपल्याला देवघरात लावायचा आहे। शक्य असेल तर कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाका असेल तर टाकासमोर लावण्याचा प्रयत्न करा, नसेल जागा तर देवघरासमोर तुम्ही कुठेही लावला तरी चालेल। दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर 1 कमळगट्ट्याचा मणी किंवा बी टाकायचा आहे, कारण हे कमळगट्टा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते, तर ती 1 टाकायची। आता ही कमळगट्ट्याची बी तुम्हाला पूजा सामानामध्ये कुठेही भेटून जाईल आणि 2 हिरवी वेलची, चिमूटभर हळद टाकायची। यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे नमः या नवार्णव मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर तो 12 वाजेपर्यंत चालू राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। चुकून जर दिवा विझला तर तुम्ही मनात कोणती शंका नका आणून तो पुन्हा प्रज्वलित करा। हा उपाय तुम्ही उद्या गुरुवारपासून सुरुवात केली
तर कंटिन्यू 5 दिवस असा दिवा तुम्हाला घरात लावायचा आहे। 5 दिवसामुळे तुम्ही इतके सकारात्मक बदल जाणवतील की तुमच्या घरात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या कुठेतरी थांबायला सुरुवात होईल। घरात सुख समृद्धी येऊ लागेल। आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल। आता हा दिवा तुम्ही एकूण 5 दिवस लावणार आहात। मग तुम्हाला जो तुम्ही कमळगट्टाचा बी टाकलेला आहे त्याच्यात, तर तोच कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ज्या फूल असलेल्या लवंगा आहेत त्या तुम्हाला बदलायच्या आहेत। दिव्यातील कलाव्याची वात तुम्हाला रोज बदलायची आहे आणि दिवा हा तोच तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।